बातमी संभाजीनगरमधून प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं, तर शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। आपल्या अनेकविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन केलंय। महिला कर्मचारी अधिकारी रस्त्यावर नाही आलेले, फक्त कर्मचारी रस्त्यावर आलेले आणि त्यातल्या त्यात आरोग्य आणि शिक्षक हे दोघं पण दुर्लक्षित असे विभाग आहेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। राज्य सरकारी कर्मचारी आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर आम्ही आहोत। जो संप होईल आता सप्टेंबर मध्ये, तर संपात सगळ्यात पुढे आम्ही परिचारिका म्हणून सर्वात पुढे असू। हे आंदोलन राज्यातील शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आहे, कारण कल्याणकारी राज्याची संकल्पना घेतल्यानंतर हे दोन विभाग अत्यंत महत्वाचे आहेत आणि यांच्याकडे सरकार अत्यंत दुर्लक्ष करते। आरोग्य कर्मचाऱ्यांची अत्यंत हेळसांड आहे, कर्मचारी भरती केले जात नाही, त्यांना एक योग्य सुविधा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी मरण यातना सहन करून सेवा देत आहेत। म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा द्याव्या, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं, यासाठी हे आंदोलन आहे। सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, त्यामध्ये शिक्षण विभागामध्ये जी जास्त प्रमाणामध्ये कर्मचारी संख्या आहे, तर ते जुनी पेन्शन लागू नाहीये। त्यानंतर जी इतर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित जी योजना दिलेली आहे पदोन्नतीची 10, 20, 30, ती शिक्षकांना 12, 24, 36 आहे, तर ती सुद्धा 20, 30 लागू करण्यात यावी। बदल्यांचा पूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने गोंधळ ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या, हे सर्व कर्मचारी आहेत, या कुणाच्याही कर्मचाऱ्यांच्या राज्यावर एका ठिकाणाहून बदल्या होत नाही, फक्त शिक्षकांच्याच अशा पद्धतीने बदल्या करण्याचा घाट का घातला जातो।